Welcome friends. Today we are going to take practice set 3.2. I think we have done first 5 questions, right? So now we have to take 6 to 10. Okay, so the remaining questions. आपण याच्यामध्ये काय पाहिलं बघा, TN चा फॉर्म्युला जो आपण यूज केला, तो TN चा फॉर्म्युला आपण या ठिकाणी काय करणार आहोत, त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याचे जे काही त्याच्यावर रिलेटेड वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, सो नाव क्वेश्चन नंबर 6 इज देयर. काय म्हणतो पहा क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स आर हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. मीन्स आपल्याला काय करायचं आहे की किती नंबर्स असे आहेत की जे नॅचरल नंबर्स आहेत म्हणजे 1 पासून स्टार्ट होतात, जे कितीने डिव्हिजिबल आहेत, 5 ने डिव्हिजिबल आहेत, राईट. ओके, सगळ्यात पहिला 3 डिजिट नंबर पाहिजेत आपल्याला. ओके, वी वॉन्ट 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. ओके, 3 digit natural numbers divisible by 5. 5 न भाग जाणारे तुम्हाला शब्द हे लिहायचे आपल्याला नंबर्स. ओके, पण ते कसे असले पाहिजे, 3 डिजिट, हे महत्वाचे. ओके, सो कॅन आय से 100 इज द फर्स्ट 3 डिजिट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 5? डेफिनेटली. ओके, आता 100 नंतर तुम्हाला 105 भेटणार आहे, कारण डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 5 चा डिफरन्स असणार आहे त्यांच्यामध्ये, राईट. ओके, नेक्स्ट काय असेल 110, नंतर काय असेल 115, 2. आता शेवटचा जो आहे तो 999 आहे, बरोबर आहे. बट 999 इज नॉट डिव्हिजिबल बाय 5. इट मीन्स वी हॅव टू कम बॅक, आपल्याला मागे यावं लागेल. मग तो 100% इथं 5 घेतला की तो भेटेल, म्हणजेच काय असेल पहा, डॉट 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 995. आता एक लक्षात घ्या आपल्याला काय आहे, काय काढायचंय. ओके, ऍक्च्युली नाव वी हॅव, नाव ए इज इक्वल्स टू काय आहे पहा, 100, राईट. डी इज इक्वल्स टू 5. एम आय राईट? ओके, आता तुम्हाला काय करायचं, हा जो नंबर आहे 995 तो कोणत्या नंबरवरती आहे, म्हणजे कुठल्या प्लेसवरती आहे. ओके, जसं हा पहिल्या प्लेसवरती, हा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, तसं हा कोणत्या प्लेसवरती आहे. म्हणजे तुम्हाला TN दिलाय, बट वी हॅव टू फाइंड एन ओनली, राईट. सो कॅन आय राईट TN इज इक्वल्स टू 995. ओके, एन आपल्याला काढायचा. सो फॉर्म्युला तोच यूज करणार आपण, ठीक आहे. सो TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1D, राईट. ओके, so what is TN? 995 is TN. So A is equals to 100 plus what? N minus 1. N म्हणजे काय आपल्याला माहिती आहे नाही. सो N minus 1, D आपल्याला माहिती आहे 5, राईट. ओके, सो आता 995 as it is राहू देत, इज इक्वल्स टू 100. ऍक्च्युली याला तुम्ही इकडे आणून सबट्रॅक्ट केला असता तरी चाललं असतं. ओके, त्याच्यानंतर 5 into 9, 5 into N, 5N मायनस 5 1 जा 5. आता पहा काय केलं मी, कशामुळे ठेवलं होतं त्याला. आता या दोघांचं म्हणजे या 100चं आणि ह्या 5चं काय व्हायला पाहिजे, सबट्रॅक्शन. म्हणजे मी असं म्हणू का, 995 इज इक्वल्स टू 5N प्लस 95 पडतंय का पहा. 100 मधून हा 5 मायनस झाला, दॅट इज 95, राईट. ओके, आता पुढची स्टेप काय असेल, हा 95 पॉझिटिव्ह इकडे आला निगेटिव्ह, मीन्स असं म्हणू का मी की 995 मायनस 95 इज इक्वल्स टू 5N. आता यांचं सबट्रॅक्शन काय होतं सांगा. आता मी 5N इकडे घेतो, त्याला पलीकडे टाकतो 900. एम आय राईट? बरोबर आहे. ओके, नाव N इज इक्वल्स टू 900 डिवाइड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 1 जा 5, 4 इज रिमेन, 5 8 जा 40, 0 विल बी ॲज इट इज. सो N ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटते बघा, 180. याचं मिनिंग काय, याचं मिनिंग काय, N ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटते, 180. मग हे 180 म्हणजे नेमकं काय आलं, 180 म्हणजे काय, तर 180 नंबर्स आहेत जे 3 डिजिट्स आहेत, डिव्हिजिबल बाय 5 आहेत. म्हणून देर आर 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे 5 न भाग जाणारे एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत, तर 5 न भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी 180 नैसर्गिक संख्या आहेत. ओके, सो दिस इज द 6th क्वेश्चन. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट.
Now question number 7. In question number 7 you have given that, okay, you have given an AP, तुम्हाला एक AP दिली आणि त्याच्यात काय सांगितलं, 11th term of an AP is 16 and 21st term of AP is 29. Then find the 41st term, means 41 पद काढायचे. So you have given 11th term, that is T11, त्याला आपण काय म्हणणार आहोत, 16 आहे जे तुम्हाला दिलेलं आहे, राईट. ओके, सो T11 16 आहे. सो कॅन आय से T11 is equals to A plus 10D, am I right? A plus 10D, 11 असला की तर 10 येतो, राईट. आता याचं रिझन पण तुम्हाला सांगता येईल. पाहिजे रिझन आपल्याला इथं वाटल्यास लिहिता येईल की Tn is equals to A plus n minus 1D, हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काढले, असं तर आपल्याला रिझन पण देता येईल, राईट. ओके, सो T11 भेटला, पण T11 काय आहे, 16. सो कॅन आय से A plus 10D is equals to 16? Yes, definitely. Why not? Equation number first, right? Now equation second. 11 टर्म दिले, पुढची टर्म तुम्हाला दिलेले 21st टर्म म्हणजे 21व पद. ओके, सो टर्म इज काय आहे बघा, त्याला काय म्हणणार आपण, T21, जे तुम्हाला किती दिलेलं आहे, आय थिंक 29 दिलाय, आम्हाला DS 29 दिले, राईट. ओके, आता पुढची स्टेप काय असेल पहा, 21st टर्म दिला, जसं याला म्हणलं तसं मांडून घ्या. सो T21 इज इक्वल्स टू A plus 20D, राईट. कळतंय का पहा, 20D का फॉर्म्युला आहे आपल्याला, राईट. ओके, नाव सो कॅन आय राईट A plus 20D इज इक्वल्स टू व्हॉट, 29, इक्वेशन नंबर सेकंड. आता फर्स्ट आणि सेकंड कडे बघितलं की पहिला चॅप्टर आठवला असेल आपल्याला. द फर्स्ट चॅप्टर सेज दॅट, फर्स्ट चॅप्टर काय सांगतो आपल्याला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, राईट. ओके, मग त्याचा विचार करायचा. सो मला सांगा, ऍडिशन करणार का सबट्रॅक्शन, डेफिनेटली सबट्रॅक्शन, कारण ए सेम आहे. ओके, मग सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, म्हणजे पहिले इक्वेशन आपण सेकंड मधून मायनस करूयात. तर काय असेल पहा, A plus 20D इज इक्वल्स टू 29, आणि दुसरं जे आहे A plus 10D इज इक्वल्स टू 16. सबट्रॅक्शन करूयात, त्याला हे कॅन्सल झालं, राईट. सो 20 मधून हे 10 गेलं म्हणजे काय राहिलं, 10D इज इक्वल्स टू, इथे किती येणार आहे बघा, आय थिंक 13. ओके, आता बघ 10D बरोबर 13 भेटला, मीन्स इथे रिपीट करतो मी, 10D इज इक्वल्स टू 13. सो कॅन आय से D इज इक्वल्स टू 1.3. ओके, 10 डिवाइड करायला आणि एक डेसिमल म्हणजे नंबर एक शून्य नंतर इकडून एक नंतर पॉईंट यायला पाहिजे, राईट. ओके, सो आपण नंतर काय करायचं, या व्हॅल्यू पुट करायचं. पुट D इज इक्वल्स टू 1.3 इन इक्वेशन. बघा कुठलं इक्वेशन इझी आहे, आय थिंक इट इज इझी टू सॉल्व. 10D आहे म्हणजे त्याचा पॉईंट निघून जाईल, ॲज इट इज 13. ओके, इन इक्वेशन फर्स्ट, व्हॉट इज इक्वेशन फर्स्ट, A plus 10D इज इक्वल्स टू व्हॉट, 16. एम आय राईट. ओके, नाव आता पुढं काय करा, व्हॅल्यूज टाकून घ्या त्याच्या. A plus 10 into 1.3 इज इक्वल्स टू 16, राईट. ओके, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 13 होणार आहे. A plus 13 इज इक्वल्स टू 16, मीन्स A इज इक्वल्स टू, डायरेक्ट मी 3 लिहितो, कळालं असेल का ते. ओके, दिस इज पॉझिटिव्ह 13, इट विल बिकम नेगेटिव्ह 16 minus 13, दॅट विल बी 3, राईट. ओके, सो नाव वी हॅव A and D. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 41st टर्म. ओके, सो 41st term means what, T41, right. So T41 is equals to A plus, आता इथे A plus n minus जो फॉर्म्युला आहे तो आपण डायरेक्टच मांडूया आता, ठीक आहे. ते मांडत नाही बसणार मी A काय आहे वगैरे. चला, A आपल्याला आधीच दिलेलं आहे, किती आहे आपल्याला माहिती आहे का, नाहीच आहे, आपल्याला काढावंच लागणार आहे, दिलेलं आहे, आपण फॉर्म्युलाच टाकूया. A plus 41 minus 1D, आता किमती टाकून घ्या. व्हॉट इज ए काय आहे तुम्हाला, 3 आहे. सो 3 plus 41 minus 1, आपण म्हटल्यास आता एक स्टेप वरती मांडलंय ना त्याचं अंतर आहे, तर आपण डायरेक्ट इथं काय करूयात, 40 करूयात, आणि इंटू डी मध्ये तुमचं जो डी आहे की ते 1.3 आहे, राईट. ओके, 3 ला 3 प्लस ॲज इट इज घ्या. आता पुढच्या स्टेपला काय कराल बघा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. कन्सिडर करा की याच्यात 0 नाही असं, आणि ह्याच्यात पण पॉईंट नाही असं कन्सिडर करा. सो 13 4 जा 52, राईट. आता त्या 52 आला, 0 आहे तर 0 ॲज इट इज आला, पण पॉईंट पण आहे म्हणून पॉईंट पण एक नंतर आला, म्हणजे काय आलं हे 52.0.
म्हणजे हा 0 नाही दिला तरी चालतोय, म्हणजे एका पॉइंटला एक 0 काय झाला, कॅन्सल झाला, राईट. ओके, सो व्हॉट इज ॲडिशन 55. सो T41 काय असणार आहे तुमचा 55. सो यू हॅव टू राईट हिअर स्टेटमेंट, तुम्हाला इथं स्टेटमेंट लिहायचं आहे, म्हणून 41वे पद किंवा T41 इज 55 असं तुम्हाला खाली स्टेटमेंटमध्ये लिहायचं. ओके, सो दिस इज 7th क्वेश्चन. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतोय ते पाहूयात आपण. ओके, इन क्वेश्चन नंबर 8 यू हॅव गिवन दॅट अन एपी, तुम्हाला एक एपी दिलेली आहे 11852. ओके, गिवन एपी जे आहे, गिवन एपी काय आहे पहा, 11,8,5,2 अँड सो ऑन. पुढे तशीच कंटिन्युटी एपी गेलेली आहे. ठीक आहे, सो यू हॅव टू फाइंड द तुम्हाला टर्म दिले -151, मीन्स -151 दिलेले आणि तुम्हाला ते कुठल्या प्लेसला आहे ते सांगायचं. ओके, व्हॉट इज द नंबर ऑफ द टर्म -151. -151 कुठं आहे, सेम सिक्स्थ क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे की ज्याच्यात आपण 995 कुठल्या नंबरला आहे ते काढलं होतं. सिमिलरली म्हणजे हे असंच पुढे जाणार आहे आणि काय होणार आहे, -151 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय काय दिलं ते क्लिअर झालं असेल. म्हणजे हे आहे ते नंबर आहे आणि बघा बरं, तुम्ही म्हणाल सर पॉझिटिव्ह सुरू झालं, पण हा जो डिफरन्स आहे तो निगेटिव्ह कसा आहे, निगेटिव्ह आहे, मायनस आहे, म्हणजे हे पुढे पुढे जाऊन काय होणार आहे, मायनसच होणार आहे. ओके, सो आता आपण गिव्हन लिहूयात. ठीक आहे, सो ए इज इक्वल्स टू 11. डी तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल, डी आपल्याकडे नाहीये. डी म्हणजे काय करणार आपण, T2 - T1 काढा. आता त्यांना एपी म्हणून सांगितलं म्हणजे एकदा काढला तरी पुरेसा आहे. सो 8 - 11 दॅट विल बी -3. सो डी काय असेल, -3 असेल, राईट. ओके, ए भेटला, डी भेटला, राईट. ए आहे, डी आहे, आपल्याकडे TN सुद्धा आहे. TN आहे -151. क्लिअर करा TN आणि एन मधला फरक. TN म्हणजे ती टर्म आणि एन म्हणजे फक्त त्या टर्मचा नंबर, किती नंबरला आहे, राईट. ओके, सो वी हॅव दोज थिंग्स, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला ऑफ TN. So tell me what is TN? TN is equals to A plus N minus 1 D, right? Now, so TN म्हणजे काय, -151 is equals to what is A? A is 11 plus N माहिती आहे का नाही, N minus 1 as it is. So what is D? -3 is D. ओके, इथं मल्टिप्लिकेशनचं साइन असणार हे लक्षात घ्या, राईट. नाही दिलं तरी चालेल कारण आपण ब्रॅकेट केलेलाच आहे, मध्ये मल्टिप्लाय असते. सो आता मी पुढे इथं कंटिन्यू करतोय, -51 इज इक्वल्स टू, हा 11 पण असाच राहू द्या, प्लसला प्लस जसंच तसं, आता येणारा मल्टिप्लाय करा. सो -3 इंटू n, कॅन आय से -3n, पटतंय का बघा, -3n झालं, मायनस इंटू प्लस मायनस, आणि मायनस मायनस प्लस म्हणजे प्लसचा 3n, बरोबर आहे का बघा. आता इथं आहे पॉझिटिव्हचं साईन, म्हणजे हे ॲज इट इज बाहेर येते, म्हणजे काय होईल पहा, -151 इज इक्वल्स टू, इथं 11 ला 11 ॲज इट इज राहिला, राईट. प्लसला प्लस इथं राहील आणि हे प्लसला प्लस नाही, आता हे बाहेर येणार म्हणजे -3n प्लस 3. आता लक्षात घ्या, जर इथं निगेटिव्ह असतं तर याचे साईन चेंज झाले असते, हे ॲज इट झाले का, कारण हे प्लस, राईट. ओके, आता पुढची स्टेप काय असेल, -151 ॲज इट इज राहू देत. आता हा जो -3n आहे तो पण मी तसाच ठेवतोय, 3n, राईट. तर मला सांगा, या दोघांचं ॲडिशन होईल, सबट्रॅक्शन होईल, ॲडिशन व्हायला पाहिजे, सो दॅट विल बी प्लस पॉझिटिव्ह. आता हे इकडे आले, कसे होतील, -151 - 14 इज इक्वल्स टू -3n, पटतंय का, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह झाला. व्हॉट इज द ॲडिशन ऑफ बोथ, या दोघांचं ॲडिशन काय असेल पाहिजे, हा 4 आणि हा 1 म्हणजे काय झालं 5, हा 1 आणि हा 5 झाला 6, आणि हा 1 ॲज इट इज -1 ॲज इट इज इक्वल्स टू -3n. आता दोघंही निगेटिव्ह आहेत, म्हणजे मी असं म्हणू शकतो का 3n इज इक्वल्स टू 165. दोघं जर निगेटिव्ह असेल तर दोघं पॉझिटिव्ह करता येतात. सो n विल बी, n काय असेल पहा, 165 डिवाइड बाय दॅट विल बी 3. सो 3 1 जा 3, 3 5 जा 15, 1 is remains, 3 5 जा 15. सो n इज इक्वल्स टू 55. आता n 55 आला म्हणजे नेमकं काय आलं, मीन्स दिस इज द 55th टर्म ऑफ एन एपी. म्हणजे हे -151 कुठल्या टर्मला, कुठल्या नंबरला आहे, 151 55 नंबरला आहे, राईट. सो तुम्हाला त्यांना क्वेश्चन असं केलं आहे की कितवं पद आहे. ओके,
ह्याचा नंबर सांगितलाय म्हणून काय करणार. सो देअरफॉर 55th term is minus 151. Okay, clear? So please take the screenshot. Question number 8. Now question number 9. काय question number 9 म्हणतो पहा. How many natural numbers are divisible by 4? How many natural numbers are divisible by 4 from 10 to 250? Okay, means आपल्याला 10 to 250 पर्यंतचे आधी डिव्हिजिबल बाय 4 असणारे नंबर्स काढायचे, म्हणजे पहिला आणि शेवटचाच ऍक्च्युअली. ठीक आहे. सो द नंबर्स divisible by 4 from 10 to 250. आता सगळे तर आपल्याला नाही, म्हणजे सगळे जर मांडत बसलो तर n निघून जाईल आपल्याला, तो त्या पद्धतीने नाही मांडत बसायचे सगळे. ठीक आहे. मग मला सांगा 10च्या नंतरचा, फ्रॉम 10 म्हणते म्हणजे 10 पासून. 10 आहे की डिव्हिजिबल? नो, 10 नाही. मग 10 नंतरचा कुठला आहे? तो 12 आहे. राईट. सो 12 इज द फर्स्ट. सेकंड काय असायला पाहिजे? 16, नंतर 20, नंतर 24, असं करत करत आपण जाणार आहोत 250च्या जवळ. सो मला सांगा 250 हा डिव्हिजिबल आहे का? डू यू नो व्हॉट इज द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4? शेवटच्या 2 डिजिटला जर 4 न भाग गेला तर ती संख्या 4 न डिव्हिजिबल असते, त्याला भाग जात नाही. सो त्याच्या आधी मला वाटतं 48ला भाग जातो, म्हणजे कुठली यायला पाहिजे संख्या? 248 विल बी द लास्ट. सेम क्वेश्चन, म्हणजे याच्या आधीचा 6वा आणि हा सेम क्वेश्चन आहे. मग तुम्हाला विचारलं किती नंबर्स आहेत, फिनिश. अजून तेच. मीन्स ए इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे? 12. आता डी काढायची गरज का नाही? डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 दिलेलाच आहे. सो डी इज इक्वल्स टू 4 आणि टी एन इज इक्वल्स टू 248. राईट. फॉर्म्युला तोच पुन्हा एकदा. टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. राईट. ओके. सो व्हॉट इज टी एन? 248 इज इक्वल्स टू 12 प्लस एन मायनस 1 डी काय आहे? 4 आहे. पुन्हा 248 as it is equals to 12 plus 4 into n, 4n minus 4. Is it right? Okay, no problem. So 248 will be as it is equals to. So this is positive 12, this is minus 4. So what will be the subtraction? Is there will be subtraction? Subtraction असायला पाहिजे का? इथं बघा आधी क्लिअर करा. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, मीन्स सबट्रॅक्शनच व्हायला पाहिजे. सो काय असेल सबट्रॅक्शन? कॅन आय से 8 प्लस 4n. आता पुढची स्टेप तर लगेच लक्षात आली असेल तुमचं. हा 8 इकडे जाणार, म्हणजे 248 मायनस 8 इज इक्वल्स टू काय येणार? 4n येणार. म्हणजे पुन्हा एकदा हे 4n इज इक्वल्स टू काय होणार? 240 होणार. 8 मायनस झालं, सोपं करून दिलेलं आहे तुम्हाला. n इज इक्वल्स टू 240 डिवाइड बाय काय येणार? 4 येणार. 4 1 जा 4, 4 6 जा आणि 0 ला 0 ॲज इट इज. राईट. मीन्स n इज इक्वल्स टू 60. आता याचं मिनिंग काय सांगता येईल पहा. मीन्स देअर आर 60 numbers, 60 natural numbers from 10 to 250 which are divisible by 4. Okay. So there are 60 natural numbers divisible by 4 from कुठपासून कुठपर्यंत? 10 to 250. 250 पर्यंत जे नंबर्स आहेत, जे 4 ने डिव्हिजिबल असणारे नंबर्स आहेत, ते किती आहेत? टोटल 60 नंबर्स आहेत. ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now the last question of this exercise, question number 10, right? Okay. आता question 10 काय म्हणतो बघा. ओके. सो यू हॅव गिवन दॅट, तुम्हाला 2 टर्म दिलेत पहा. काय म्हटलंय की 2 टर्म, एक 17वी टर्म दिली आणि एक 7वी टर्म दिली. ओके. 17वी टर्म दिली आणि एक 7वी टर्म दिली आणि सांगितलंय की 17th टर्म इज मोर दॅन मोर दॅन 7 बाय 10th टर्म. म्हणजे 17वी पद ही 10th टर्म पेक्षा 7 न मोठी आहे. जसं तुम्हाला आपण एक्झाम्पल याच्या आधी पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिले होते पहा, दोघांचं कंपॅरिझन करताना ए आणि बी. समजा तुम्हाला सांगितलं की बी ए पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे,
मग तुम्ही लगेच याला एक्स पकडला की बी 2 वर्षांनी मोठा म्हणजे हा काय झाला एक्स प्लस 2 झाला. Finish. आणि जर समजा तुम्ही बी कन्सिडर केला तर हा काय होईल एक्स मायनस 2 होईल. म्हणजे तुम्ही इक्वेशन कसंही मांडलं तरी काही फरक पडणार नाही. फक्त ऍडिशन का सबट्रॅक्शन यातला कुठला तरी एक पॉईंट आपल्याला काय करावं लागेल सिलेक्ट करावं लागेल. राईट. ओके. सो आता क्वेश्चन क्लिअर करा. काय सांगितलंय की इन एन एपी एका एपी मध्ये 17th टर्म इज ग्रेटर दॅन 7 और मोर दॅन 7 बाय 10th टर्म. म्हणजे तुम्हाला आधी त्या टर्म काढून घ्यावे लागतील. ओके. सो आधी आपण 17 टर्म मांडूयात. 17th टर्म कशी म्हणतो आपण 17 टर्म T17 बरोबर आहे. त्याच्यानंतर 10th टर्म काय असायला पाहिजे सांगा T10 बरोबर आहे का. T17 आणि T10. त्याच्यानंतर बाय गिवन कंडिशन. तर कंडिशन आता बघितलं की क्वेश्चन आपल्याला वाटतं हे अशानं मोठं आहे तशानं तेवढं अवघड असेल का. बिलकुल अवघड नाही, खूप सोपं आहे. सगळे क्वेश्चन जेवढे होते ना त्यापेक्षा खूप कमी मध्ये उत्तर यात सापडणार तुम्हाला. बाय गिवन कंडिशन काय सांगते गिवन कंडिशन. द कंडिशन सेज दॅट 17 टर्म इज मोर दॅन 7 बाय 10th टर्म. म्हणजे T17 हा आहे 7 ने मोठा कुणापेक्षा T10 पेक्षा. झाली तुमची कंडिशन. ओके. म्हणजे याचा अर्थ बघा तुम्ही काय केलं कळतंय का. T17 हा मोठा आहे T10 पेक्षा 7 ने. क्लिअर. आता आपलं एक फक्त इथं एक प्रॉब्लेम आपला राहिला कुठला की देअरफॉर T17 म्हणजे मला सांगा A+16D चालेल का. बघा T17 म्हणजे A+16D चालायलाच पाहिजे. तसं T10 काय असेल तो एक सांगा मला. A+9D. एम आय राईट. पडतंय. ओके. आपल्याला फक्त डी काढायचं काही अडचण नाही. ठीक आहे. सो आता इथं T17 म्हणला तर फक्त त्याच्या किमती मांडव्यात. वाटल्यासाला काय करा स्टेटमेंट 1 करा याला स्टेटमेंट 2 करा आणि हे काम करा एक याला ना याच्या खाली लिहा याला याच्या खाली लिहा हे जे आहे त्या. ओके. सो T17 T10 7 याच्यात फक्त किमती टाका फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड म्हणल्यासारखं. ठीक आहे. सो कॅन आय से A+16D इज इक्वल्स टू T10 काय आहे A+9D प्लस काय आहे 7 आहे. राईट. पटतंय का बघा. ही 17 ची व्हॅल्यू इथून घेतली मी आणि ही T10 ची व्हॅल्यू इथून घेतली आणि याला मग काय लिहायला रिझल्ट फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. राईट. ओके. नाव आता ह्या याला हा कॅन्सल होईल बरोबर. 16 आणि 9 यांचं सबट्रॅक्शन काय ॲडिशन 16D अलीकडे आला 9D इज इक्वल्स टू 7. What is the subtraction of those two numbers terms. काय आलं पाहिजे 16D मधून 9D झाला राहिला 7D is equals to 7. So can I say D is equals to 7 by 7. It means D will be 1. What will be the common difference. Common difference काय असेल 1 असेल. अशा पद्धतीनं खूप सोपा क्वेश्चन आहे, अवघड बिलकुल नाही. फक्त ती कन्सेप्ट कंडिशन काय ते समजून घ्यायची आणि हे आहे ते इथल्या हे आहे ते इथल्या आपण टर्म लगेच काढून घेऊयात इक्वेशन तशी. ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. सो द क्वेश्चन्स आर व्हेरी इझी. ओके. याच्यात एकही असा क्वेश्चन नाही की जो आपलं खूप डोकं खाईल. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. ओके. ठीक आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस डे.